आज आम्ही सामान लावण्याचा दुसरा दिवस. त्यामुळे सकाळीच आम्ही निघालो आणि घरी आलो. घरी आल्यानंतर सर्वात पहिली देवांची पूजा करून घेतली. पूजा करून घेतल्यानंतर जरा छान वाटतं, मस्त वाटतं. मग पूजा केली. त्यानंतर येताना मी फुलं घेऊन आलेलीच होती. ती पूजा झाली की देवांना फुलं घालून घेतली आणि ते सगळं पाहिलं. देवांची पूजा झाली, सगळी आरती झाली आणि ते झाल्यानंतर देवांना पाहिल्यावर एकदम मन प्रसन्न वाटतं आणि प्रफुल्लितसुद्धा वाटतं. मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्नखचित वरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उरी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो वरा झुमझुमती नुपुरे चरणी गागरिया जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना सळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटपा आहे सगळा संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव दुर्गे दुर्गडवारी तुझविन संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी त्रिभुवनी पाहता तुझं ऐसे नाही चारे शंभे परंतु न बोलत आहे काही विवाद करिता पडलो प्रवाही ते तू बघता लागी पावसी लवलाही जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न हो देवी क्राळा ब्रह्मांडी माळा विषयकंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मसई वाळ ते दुनिया जनी नवा हे जुळा जय देव जय श्री शंकरा व स्वामी शंकरा आरती ओवाळू भावार्थी ओवाळू तुझं भरपूर गौरा. देवपूजा माझी पूर्ण झाली. त्यानंतर मी लगेच कामाला लागली. त्यानंतर आदल्या दिवशी ऑलरेडी आम्ही 10पर्यंत पसारा जेवढा शक्य होईल तेवढा ते बॉक्स खोलून सामान वेगळं करून ते सेट करण्याचा प्रयत्न करतो. तरीसुद्धा दुसऱ्या दिवशी आलो तर एवढा पसारा पडला होता. त्यानंतर सगळ्यात पहिली जी खराब झालेली भांडी होती, जी मळलेली भांडी होती, म्हटलं ती पहिली स्वच्छ करून सुकत ठेवावी, म्हणजे ती व्यवस्थित लागणारी भांडी वरती ठेवून न लागणारी भांडी आतमध्ये ठेवून द्यावी. मग तेच करत होती आणि भांडी सगळी मी व्यवस्थित करून धुत होती आणि ती पालती घालून ठेवत होती. त्यानंतर भांडी घासली. भांडी घासून झाल्यानंतर असं किचनमध्ये बरंच छोटं मोठं जे साहित्य होतं, जे सामान होतं, ज्या वस्तू होत्या त्या ठिकाणी व्यवस्थित ठेवायच्या होत्या. त्या मी एक एक करून ठेवत होती. एवढं सगळं करता खूप थकवा तर येऊन गेला होता, कारण ऑलरेडी दिवसभर कामं चालू होतं की सकाळपासून आलो की जेवलं की लगेच मग परत कामाला. असं कालचा पूर्ण दिवस, आजचा दिवस. आता बघूया अजून किती दिवस हे काम म्हणजे सगळं पूर्ण व्हायला लागतील ते. जी खराब झालेली भांडी होती, जी वापरातली, ती आम्ही इकडे आल्यावर त्यांनी जी वापरली होती ती सगळी भांडी तशीच आम्ही इकडे आणली होती पॅक करून. मग ती सगळी भांडी घासून घेतली आणि मग ती भांडी सर्व मी आई बाहेर बसून त्या सगळ्या भांड्या पुसत होत्या, जेणेकरून ते लवकर सुकतील आणि जे लागणाऱ्या गोष्टी वापरायला ठेवता येतील आणि जे न लागणाऱ्या गोष्टी पॅक करून परत ठेवता येतील. मग असं करून आम्ही दोघीजणी पटापट सगळी कामं उरकत होतो. त्यानंतर असं एक एक करून सगळं करत होतो. त्यानंतर दादासुद्धा आमच्या मदतीला आल्यामुळे बरीच आमची कामं हलकी झाली. उदाहरणार्थ मग जर फिल्टर जे लावायचं होतं ते फिल्टर लावण्यासाठी दुसऱ्या माणसाला बोलवणं, मग तो येईल, त्यामध्ये बराच वेळ गेला असता. मग दादांना ते येत असल्यामुळे दादांनी स्वतः फिल्टर इथे लावून वगैरे दिलं. त्यानंतर TV वगैरे आम्हाला लावून दिली. त्यामुळे आमची बरीच जी कामं 1-2 दिवस उशिरा होणार होती ती पटापट आमची उरकली आणि मग असं आम्ही तिघांनी मिळून पटपट रूम लावून घेतली. कारण 3 ते 4 दिवसामध्ये परत आम्हाला आमच्या घरी जायचं होतं वसईला. कारण दुर्वाला तिकडे एकटीला म्हणजे तिच्या काकाकाकींकडे ठेवलेलं होतं. त्यामुळे मग तिचे होते की मम्मा तू कधी येते. त्यासाठी मग आम्हाला 3 ते 4 दिवसामध्ये पूर्ण रूम सेट करून आम्हाला परत आमच्या तिकडच्या घरी जायचं होतं. त्यानंतर राधाला खूप दिवसातनं तिची ही जी सायकल होती, ही गाडी होती, ती तिला भेटली होती. त्यामुळे तिला त्यावर बसणं, त्यामुळे तिला खूप आनंद झाला. त्यानंतर सुकण्यासाठी जी भांडी ठेवली होती त्याबरोबर राधा अशी छानशी
पाणी नाही, चपाती बनव. घे लवकर. हां बनवते का तू? लवकर. 1 2 3 स्टार्ट. घे बनव. तू बनवते का नाही? मागे हो साधू. राधा कुठं चालली राधा? इथं म्हणजे कुठे चालली? लिफ्टकडे चालली. कोणाबरोबर चालली होती? पप्पांबरोबर.